नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी DVT कडून जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तसंच 772 पदाची देखील सरळ सेवा पदभरतीद्वारे इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे। या दोन्ही पदभरतीच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्या, त्यानुसार राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती तुमच्या परीक्षा देखील पार पडल्या, तसंच त्या परीक्षेचे निकाल देखील DVTने प्रसिद्ध केले आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार उमेदवारांच्या नावाची निवड यादी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता विषय काय आहे, या नियुक्ती संदर्भात कधी अपडेट प्रसिद्ध होतील? न्यायालयाने जी 1457 जागेसाठी जे नियुक्तीचे आदेश राखून ठेवलेले आहेत, त्या संदर्भात अपडेट कधी प्रसिद्ध करतील, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसंच आत्ताच्या घडीची जी काही अपडेट पुण्यामध्ये चालू आहे, पुण्यामध्ये जे परीक्षार्थी उमेदवारांद्वारे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे, त्या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस MES, तसंच जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता हे पद, तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ज्युनियर इंजिनियर तसंच सेक्शनल इंजिनियर या पदासाठीची जाहिरात संदर्भात आणि जागावाढ संदर्भात देखील आंदोलनामध्ये विशेष करून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। प्रमुख मागण्या या संदर्भात आहेत, त्या संदर्भातही आपण काय अपडेट आलेली आहे ते पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थ्यांनो पहा, 1457 जागेसाठी जी काही DVTने जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, जवळपास तिला आज आपण पाहिलं तर 17 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। आज रोजी जवळपास 2 वर्षे या जाहिरातीला पूर्ण झालेली आहेत, तरीही देखील या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। ओके, सो अद्याप या भरती प्रक्रियेला पूर्ण विराम भेटलेला नाही। विद्यार्थ्यांनो पहा, वेळोवेळी या ठिकाणी 1457 पदभरतीला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया रेंगाळत पडलेली आहे। ठीक आहे, सो 772 पदभरती देखील असंच या पद्धतीने अपडेट आहे। आता जे अपडेट आहे, या दोन्ही पदभरती संदर्भात इंजिनियर असोसिएशनच्या तर्फे तसंच बळीराम डोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियर असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा करण्यात आलेला आहे। या संदर्भात 1457 जागेसाठी तसंच 772 जागे पदभरती संदर्भात या ठिकाणी निवेदन जे आहे ते देण्यात आलेले आहे। ओके, सो लवकरच ह्या संदर्भात, या भरती संदर्भात निकाल जे आहे ते लवकरच आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे। ओके, सो या प्रमुख मागण्या व्यतिरिक्त MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस या अंडर जे काही पेंडिंग निकाल आहेत 2023चे, ते निकाल देखील या ठिकाणी लवकरात लवकर लागतील या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। तसंच अभियांत्रिकी विद्यार्थ्याने जे परीक्षार्थीद्वारे निवेदन या ठिकाणी जे आहे ते प्राप्त झालेले आहेत सरकारला, त्याचे रिझल्ट जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे। MESच्या केवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर जाहिरातीमध्ये 45 जागा जे आहे ते काढलेले आहेत। महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या 45 जागा व्यतिरिक्त अन्य जागा वाढ करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसंच जलसंपदा विभागातील जे JEचे पद आहे कनिष्ठ अभियंता, याबाबतही देखील 1500+ जागा या ठिकाणी लवकरात लवकर काढाव्यात अशा प्रमुख मागण्या या ठिकाणी केल्या जात आहेत। तसंच विद्यार्थी मित्रांनो पहा, राज्यसेवाच्या 1500+ जागेकरिता, तसंच कंबाईनचे 1500 जागा, तसंच सिव्हिलच्या 500+ जागेकरिता या ठिकाणी हे मागणी पत्र किंवा मागणी या ठिकाणी प्रमुख मागण्या ज्या आहेत ते या आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तसंच कृषीच्या जागा देखील या ठिकाणी जवळपास आपण पाहिलं तर 258 जागा या ठिकाणी समावेश MPSCद्वारे या ठिकाणी करून घेण्यात यावं असं या ठिकाणी या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत या येत आहेत। ठीक आहे, सो या आंदोलनाला विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे। सो लवकरच या संदर्भात जे काही अपडेट येणार आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे काय, ते DVTकडून 1457 जागेसाठी आणि 772 जागेसाठी जे अपडेट येणार आहे त्या संदर्भात निवेदन जे आहे ते स्थानिक पातळीवरती देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्र्यांशी देखील या ठिकाणी कॉन्फरन्सद्वारे उमेदवारांकडून परीक्षार्थींकडून जी डिस्कस झालेलं आहे, तसंच अभिमन्यू पवार साहेब यांच्याद्वारे देखील निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ओके,
सो विद्यार्थी मित्रांनो पहा, लवकरच या संदर्भात जे आहे ते निकाल जो आहे तो आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.